तर हा आहे स्किमीचा 1123 वॉच. हा जो वॉच आहे तो कॅसिओ W158चा होमेज वॉच आहे हा. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये मी या स्किमी 1123 वॉचबद्दल सर्व माहिती आपल्याला देणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता आपण या वॉचबद्दल आणखी माहिती जाणून घेऊया. तर आपण जर इथे मागे बघितलं असेल तर इथे आपल्याला वॉटर रेजिस्टंट दिलेलं आहे आणि ते आहे 3 ATM. म्हणजे हा जो वॉच आहे तो 30 मीटर वॉटर रेजिस्टंट वॉच आहे. ठीक आहे. आता आपण इथे जे बटन्स आहेत ते बघूया. तर आपल्याला इथे 3 बटन दिसतील. तर डावीकडे 2 आहेत आणि उजवीकडे 1 बटन आहे. ओके. तर हा जो पहिला डावीकडचा वरचा बटन आहे तो लाईटसाठी आहे. त्यानंतर हा जो डावीकडे दुसरा बटन आहे तो मोडसाठी. आणि हा तिसरा जो बटन आहे तो अलार्म ऑन ऑफ आणि 24 आवर्स आणि AM PM शिफ्ट करण्यासाठी आहे. ठीक आहे. तर जर आपण डावीकडचा वरचा बटन हा बघितला आणि प्रेस केला, हा लाईटचा बटन आहे. तर आपण बघू शकता इथे आपल्याला जो डिस्प्ले आहे तो क्लिअरली विजिबल आहे. त्यामुळे रात्री जर आपल्याला ते टाईम बघायचा असेल तर काही प्रॉब्लेम नाही. आरामात आपण हा टाईम बघू शकता. आता आपण मोड बटनकडे वळूया. तर जरा मोड बटन आपण प्रेस केला तर पहिल्यांदा प्रेस केला की काय अलार्म येतो. त्यानंतर स्टॉप वॉच आणि त्याच्यानंतर हा टाईम सेट करण्यासाठी मोड येतो. ठीक आहे. आता आपण पहिली टाईम सेट करूया. इकडे हा टाईम चुकीचा आहे. तर पहिले आपण टाईम सेट करूया. आता आपण पाहू शकता इथे जो सेकंडचा अंक आहे तो ब्लिंक होत आहे. ठीक आहे. तर आपल्याला पहिली तास सेट करायचे आहे, आवर्स आपल्याला सेट करायचे आहेत. तर आपल्याला तास सेट करण्यासाठी हा वरचा बटन दाबला पाहिजे. तर जर आपण हा वरचा बटन दाबला तर तुम्ही बघू शकता आता जो तासाचा अंक आहे तो ब्लिंक होत आहे. आता आपल्याकडे वाजले आहेत 1:55. तर आपल्याला इथे 1 अंक पाहिजे आहे. तर आपल्याला हा उजवा बटन खालचा बटन जो आहे तो दाबला पाहिजे. तर इथे 4 येतं. मग 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 1. ठीक आहे. 1:55 वाजले आहे. तर आपल्याला इथे मिनटं पण चेंज करायचे आहे. तर परत आपल्याला हा वरचा उजवा बटन दाबला पाहिजे. तर आपण पाहू शकता मिनटाचा अंक हा ब्लिंक होत आहे. ठीक आहे. तर आपल्याला इथे 55 पाहिजे. तर ओके. तर इथे आपल्याला 55 पाहिजे. मग आपल्याला हा उजवीकडचा बटन दाबला पाहिजे. तर आपण पाहू शकता 55 इकडे आलेलं आहे. आता आपल्याला डेट सेट करायची आहे. ठीक आहे. तर डेट सेट करण्यासाठी परत हा डावीकडचा वरचा बटन आपल्याला दाबला पाहिजे. तर आपण आता पाहू शकता हा अंक जो आहे तो महिन्याचा अंक आहे. ठीक आहे. तर आता चालू आहे मे महिना. तर आपल्याला इथे 5 आणलं पाहिजे. तर हा उजवीकडचा बटन परत दाबलं पाहिजे. तर आपण पाहू शकता 5 आलेलं आहे. आता आजची तारीख आहे 30. तर मग परत आपल्याला हा वरचा डावीकडचा बटन दाबला पाहिजे. तर आपण पाहू शकता हा डेटचा जो अंक आहे तो ब्लिंक होत आहे. तर आपल्याला इथे 30 पाहिजे. तर 7, 8, 9, 10, 28, 29, 30. ठीक आहे. तर 30 आपल्याला आलेलं आहे इथे. तर आपली डेट पण सेट झालेली आहे. आता जेव्हा सर्व काही सेट होतं तेव्हा आपल्याला हा डावीकडचा बटन दाबायला पाहिजे.
तर आपण पाहू शकता टाईम हा सेट झालेला आहे. आता इथे हा जो अंक आहे तो 1 आहे, ठीक आहे. पण आपल्याला इथे AM-PM मोड पाहिजे. तर त्यासाठी काय करायला हवं, तर परत आपल्याला टाईम सेट जो मोड आहे करतात तो दाबला पाहिजे. मग नंतर परत आपल्याला हा वरचा बटन दाबला पाहिजे. हा 1 आपण आता 13 केला पाहिजे, ठीक आहे. तर परत हा उजवीकडचा बटन, ओके. हा PM सेट करायला हवा. इथे PM आला म्हणजे आपण आता करेक्ट आहोत, कारण दुपारचे 1:57 वाजलेले आहेत. आता आपण हा मोडचा बटन दाबू आणि हा आपल्याला डिफॉल्ट हा टाईम आहे तो येईल इकडे, ठीक आहे. तर हे झालं डेट सेट करण्याबद्दल. आता आपण बघू अलार्म कसा आपण सेट करू शकतो. तर हा मोड आहे तो आपण प्रेस केला पाहिजे. तर आपण पाहू शकता 4:06चा अलार्म इथे सेट आहे, ठीक आहे. तर आपल्याला इथे 2चा अलार्म सेट करायला पाहिजे. मग आपल्याला काय करायला हवं, इथे हा जो बटन आहे उजवीकडचा तो दाबला पाहिजे. तर आपण पाहू शकता हा जो सिम्बॉल आहे इकडे अलार्मचा तो आलेला आहे इकडे, ठीक आहे. तर आपल्याला 2चा अलार्म सेट करायला पाहिजे. तर आपण हा वरचा लाईटचा बटन दाबला पाहिजे, ठीक आहे. तर 2 PM यायला पाहिजे, ठीक आहे. 2 आता परत हा वरचा डावीकडचा आणि 00 आपल्याला आणायला हवं इथे, ठीक आहे. आता इथे 00 आपण आणू. तर हा आपण पाहू शकता 2चा अलार्म सेट झालेला आहे, ठीक आहे. आणि जर आपण पाहू शकता अजून अलार्म ऑन झालेला नाही आहे, कारण हा सिम्बॉल आलेला नाही बेलचा. तर त्यासाठी बेलचा सिम्बॉल आणण्यासाठी आपल्याला हा उजवीकडचा बटन दाबला पाहिजे, ठीक आहे. तर 2चा अलार्म आपण असं सेट करू शकतो. आता आपण वळूया नेक्स्ट मोडकडे, तो म्हणजे स्टॉपवॉच. तर हे पाहू शकता तुम्ही स्टॉपवॉच इकडे आपल्याला आलेला आहे. तर जर आपल्याला स्टॉपवॉच सुरू करायचं असेल तर हा उजवीकडचा बटन आपल्याला दाबला पाहिजे. तर आपण पाहू शकता स्टॉपवॉच सुरू झालेला आहे, ठीक आहे. आता आपण ह्या बंद करू, तर परत उजवा बटन आपण दाबला पाहिजे. आता हा जेव्हा आपण बंद करू तेव्हा आपल्याला जर परत 00 इथे आणायला हवं, तर हा वरचा बटन आपण दाबला पाहिजे, ठीक आहे. आपण पाहू शकता 00 झालेलं आहे, ओके. तर ही होती सर्व माहिती या वॉचबद्दल. हा जो वॉच आहे स्कीमी 1123 हा ॲमेझॉनवर आपल्याला 900 रुपयात आरामात मिळू शकतो, ठीक आहे. आणि हा एक चांगला ऑप्शन आहे कॅसिओ W15 होमेज वॉचसाठी. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.